तुम्ही पुन्हा येईन म्हणून एक ट्विट जे आहे ते प्रसिद्ध केलेलं होतं. खरं तर आमदार अपात्रतेची सुनावणी जी आहे ती आता 30 तारखेला जवळपास त्या सुप्रीम कोर्टात ती सुनावणी होणार. काउंटर व्हिडिओ होता का हा? ह्या व्हिडिओकडे कसं पाहता? मला असं वाटत नाही. बघा कसं आहे की राज्य पुन्हा पुन्हा येणं हे राज्य फडणवीस साहेबांचं सुद्धा आहे की नाही. मी पुन्हा येईनचा अर्थ काय होतो की लोकसभेमध्ये आम्ही पुन्हा येऊ, विधानसभेमध्ये आम्ही पुन्हा येऊ, याच्यामध्ये चूक काय येणारच आहेत ना. मोदी साहेबच पुन्हा सत्तेवर येणार आहेत, युतीच परत सत्तेवर येणार आहे महाराष्ट्रामध्ये. याच्यामध्ये कोणाचं दुमत आहे का? काहीच नाही. तुम्ही नेहमी असे प्रश्न विचारता की ज्याच्यामुळे आमच्या युतीमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होईल, कारण तुम्ही लोक फार हुशार असतात. आम्ही तेवढे हुशार नाही. आम्हाला एवढंच कळतं की आमची युती भक्कम आहे, आमची बाजू खरी आहे, आम्हाला कोर्टामध्ये न्याय मिळेल, आम्हाला अध्यक्षांकडे न्याय मिळेल आणि आम्हाला जनतेकडे सुद्धा न्याय मिळेल. मग फडणवीस मुख्यमंत्री होतील का मी पुन्हा युतीमध्ये एकत्र बसून शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि वरिष्ठ लोक सगळे ठरवतात ना. युतीमध्ये ठरलेलं आहे की फडणवीस साहेबांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका होतील. आता त्यांनी स्वतःच जाहीर केले, त्याच्यानंतर मी त्याच्यावर काय बोलू? तर स्वतः हे इलेक्शन ड्युटीवर आहे, त्याच्यामुळे राज्याच्या बाहेर आहे. तर त्यांच्याकडे प्रस्ताव आल्यानंतर ते माझ्या निदर्शनाला आणून देतील आणि त्याच्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईन. शेवटी शालेय शिक्षण विभागाचे निर्णय हे शालेय शिक्षण खात्याचे मंत्री घेत असतात आणि ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची त्याच्यासाठी सहमती घेत असतात. त्याच्यामुळे शाळा बंद करण्याचा कुठलाही निर्णय हा मी स्वतः घेतलेला नाही. मी 10 वेळा ठामपणे सांगितलेलं आहे. उलटं मला प्री प्रायमरी स्कूल सुरू करायची आहे, त्याची यंत्रणा कशी बसवायची या प्लॅनिंगमध्ये मी आहे. बघा जेवढ्या एफर्ट्स मी प्रत्येक गोष्टीसाठी घेतले ते मी स्वतः घेतो. मिड डे मीलच्या क्वालिटी सुधारण्याच्या संदर्भात मी अर्धा दिवस मीटिंग्स घेतलेल्या आहेत. त्यांचा मी मेनू फायनल केलेला आहे. त्यांना केवळ खिचडी न देता त्यांना चांगल्या तऱ्हेचं सलाड असलेलं मोड काढलेलं सलाड देणं, त्याच्यानंतर त्यांना पुलाव किंवा बिर्याणी देणं, आठवड्यातून एक दिवस अंडे देणं, त्यानंतर जेवण देत असताना त्याच्याबरोबर स्वीट डिश देणं. या मुलांना एवढंच चांगल्या फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत की मुलं खुश झाली पाहिजे. प्रत्येक सिस्टम मी बदलतोय आमच्या डिपार्टमेंटची. का बदलतोय? त्याच्यामागे एक तळमळ आहे मुलांसाठी काहीतरी करण्याची. नाही मी काय मुळात एज्युकेशनिस्ट नाही, मी फक्त एक प्रॅक्टिकल विजडम असलेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे मी हे बदलून दाखवलेलं आहे. मुलांच्या पाठीवरचा बोजा 100% कमी करून दाखवलेला आहे. शेवटी त्याची अंमलबजावणी परिणामकारकपणे खालच्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि ती प्रक्रिया चालू आहे. शिक्षणामध्ये सुद्धा अचानक बदल होणार नाही, नाहीतर खिचडी होऊन जाईल शिक्षणाची. शिक्षणामध्ये ज्यावेळेला नवीन आमचं वर्ष सुरू होईल त्यावेळेला प्री प्रायमरीच्या स्कूल्स सुरू होतील. मग त्याचं नियोजन मला आतापासून करायला लागतं. मग प्री प्रायमरी नंतर प्रायमरी होईल, त्यानंतर सेकंडरी होईल आणि हे सगळं करत असताना विद्यमान ज्या शाळा आहेत त्यांच्यावर परिणाम न होता आपल्याला हे सगळं करायला लागेल आणि ही सगळी ॲडजस्टमेंट आपण प्रत्येकाला संरक्षण दिलेलं आहे. एकही शिक्षकाची हे होणार नाही, म्हणजे कोणीही शिक्षक नोकरीतून जाणार नाही. नवीन भरती आहे त्याप्रमाणे होईल आणि त्याच्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कुठल्याही आवश्यकता नाही. केले होते मध्यंतरी 2 प्रेस कॉन्फरन्समध्ये ते कन्व्हिन्स झाले का आता? कारण आता माझ्या बोलण्यावरून बघा, माझ्या बोलण्यावरून तरी मला असं वाटलं की अनेक मुद्द्यांवर त्यांना माहिती दिलेली त्यांना योग्य वाटली आणि त्यांनासुद्धा असं वाटतं की विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, याबाबत त्यांचं एकमत असेल तर तो त्यांचा काही दोष म्हणता येणार नाही. कोणाला कुठल्या बाबीत रस असावा ज्याच्या त्याच्या आवडीवर अवलंबून आहे. शेवटी कॉन्ट्रॅक्ट काढणं, कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड करणं ही प्रशासनाची जबाबदारी असते आणि त्याच्यामुळे प्रशासनाने आपली जबाबदारी चोख पार पाडावी एवढीच आमची अपेक्षा असते. प्रशासन कुठे चुकलं तर शासन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतं आणि त्याला निर्देश देतं आणि त्याच्यामुळे ज्या अर्थी प्रशासनाने नोटिसा दिलेल्या आहेत मुंबई कॉर्पोरेशनने त्याच्या अर्थी त्यांनी काम करून घेणं त्यांची जबाबदारी आहे आणि ते काम करून घेतील याची मला खात्री आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 1000 कोटींची तुम्ही कंत्राटं वाटली, परंतु कामं सुरू झालेली नाहीत, त्यामुळे पैशांचा भ्रष्टाचार झाला असा वारंवार आरोप आदित्य ठाकरे करतात. कामं सुरू झाली नाही तर भ्रष्टाचार कसा होईल हे मुळात त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांना कसं आहे की त्यांना जे शिकवणारे लोक असतात ते त्यांना पुरेशी माहिती देत नाही असं मला वाटतं. की कामच सुरू झालेलं नाही तर मग त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत काम का सुरू झालं नाही. काम सुरू झालेलं नाही तर पेमेंट होणार नाही, पेमेंट झालं नाही तर भ्रष्टाचार होणार नाही, हे उघड आहे. कामं सुरू झाली पाहिजे याच्याबद्दल दुमत काहीच नाही. नुकताच पावसाळा संपलेला आहे,
सर्वसाधारणपणे ही कामं सुरू करत असताना ट्रॅफिकचे कुठले अडथळा होणार नाही अशा दृष्टीने सर्व ज्या सर्व्हिसेस असतात या सर्व्हिसेसचे सुद्धा कुठेही खोळंबा होणार नाही किंवा त्याच्यामध्ये कुठली अडथळा येणार नाही असं बघून ही कामं सुरू करायला लागतात. आणि तशी ती सुरू करण्याची पावसाच्या दरम्यान पूर्वी जरी महापालिकेने नियोजन केलेलं असलं तरी कॉन्ट्रॅक्टर दिरंगाई करत असतील तर त्यांना टर्मिनेट करता येईल, नवीन कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घेता येईल. परंतु खड्डेमुक्त मुंबई झालीच पाहिजे. ते तुम्हाला करता आले नाही, नवीन शासन करतंय, ह्याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटण्याचं फारसं कारण असावं असं मला वाटतं. अधिक सोयी चांगल्या विकसित करण्याचा जो प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये मुलांची जी प्रगती आहे ही एकदम लहान शाळांमध्ये मुलांची प्रगती पूर्णपणे थांबते असं सर्वेमध्ये निदर्शनाला आलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यांना छोट्या शाळांमध्ये ठेवायचं त्यांनी आपली मुलं अवश्य त्या शाळांमध्ये ठेवावी. परंतु केंद्राच्या स्तरावर एक तरी आदर्श शाळा असावी ज्याच्यामध्ये मुलांना, कारण हल्ली मुलांचा कल आपल्याला इंग्रजी आलं पाहिजे असा सुद्धा असतो. त्याच्यामुळे सेमी मीडियमच्या धर्तीवर ह्या शाळा असतील आणि वेल इक्विप्ड शाळा असतील की जेणेकरून इथे जाण्याच्या सोयीसुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील. पण कुठल्याही परिस्थितीत कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही, कारण उलट्या आम्हाला शाळांची संख्या जी आहे ही खरं तर आहे तेवढीच राहणार आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा थोडीशी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता शिक्षण विभागाच्या 3 कॅटेगरीमध्ये शाळांची विभागणी झाली आहे. त्याच्यामध्ये प्री प्रायमरी आहे ज्याच्यामध्ये नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, पहिली आणि दुसरी असेल, आणि तिसरी ते 8वी ही प्राथमिक असेल, आणि 9वी ते 10वी माध्यमिक असेल, आणि त्याच्यानंतर उच्च माध्यमिक असेल. म्हणजे ह्या सगळं लक्षात घेतलं तर ह्या शाळांचं नेटवर्कसुद्धा एस्टॅब्लिश करायला लागेल, हे फार महत्त्वाचं असेल. आणि ही एकदम छोटी मुलं असल्यामुळे त्या गावामध्येच ह्या शाळा असणार हे उघड आहे. फक्त त्याला शिक्षण देण्यासाठी जे तज्ज्ञ लागतील त्यांची कशा तऱ्हेने व्यवस्था करायची, कारण ऑलरेडी 3वीपासून मुलांना फुल फ्लेज अभ्यास असतो. मग त्याला आमचे ट्रेन टीचर गेले पाहिजेत आणि ह्या शाळांची व्यवस्था कशी करायची त्या संदर्भात आम्ही सेपरेट चर्चा ही संघटनांबरोबर करून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्या चर्चा झाल्या. इतर जे प्रॉब्लेम्स आहेत शिक्षक संघटनांचे त्याच्यावर सुद्धा विचारविनिमय झाला. आणि एकंदरीतच हे जे घेतलेले निर्णय त्याच्यामध्ये खाजगीकरण कुठेही होत नाही हे त्यांना पटवून दिलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी समूह शाळांच्या संदर्भात सुद्धा शाळा बंद होणार नाही याची सुद्धा खात्री दिलेली. प्रमोशन्स द्यायचे होते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये, त्याच्या परीक्षा सुरू झाल्या. सगळं काय माझं येण्यासाठी वाट बघत होते असंतला भाग नाही, परंतु मी आल्यानंतर ते करून घेतलं. त्याच्यानंतर माध्यमिक शाळांच्या बाबतीत 61,000 शिक्षकांना आपण टप्पा अनुदानावर आणलं. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा भरती सुरू केलेली आहे. शिक्षक सेवकांचे पगार वाढवलेले आहेत, लॅब असिस्टंटचे पगार वाढवलेले आहेत, त्याच्यानंतर लायब्ररीचे पगार वाढवलेले आहेत. म्हणजे शिक्षण खात्यामध्ये इतर कर्मचाऱ्यांसाठी जे जे करायचं सगळं चालू आहे. त्यानंतर अनेक काही छोट्या छोट्या बाबी आहेत त्याच्यावर निर्णय होत आहेत. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर हे सुधारायलाच लागेल, त्याला इलाज काहीच नाही. आणि ते सुधारण्यासाठी जर आपण मदत घेत असू कंपन्यांच्या CSRची तर त्याच्यामध्ये कुठल्याही चूक नाही. त्यांना कुठलेही अधिकार दिलेले नाही, कुठलंही खाजगीकरण देत नाही. या संदर्भाचा GR अतिशय स्पष्ट आहे आणि सर्व संघटनांनी मान्य केला की या GRमध्ये कुठल्याही खाजगीकरणाचा उद्देश नाही किंवा तो हेतू नाही. आणि अतिशय सुंदर GR आहे. मी तुम्हाला सगळ्यांना त्याच्या कॉपीज देईन आणि तुमच्या लक्षात येईल की पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत असताना शिक्षणाचा दर्जासुद्धा त्याच्यामुळे सुधारेल. कारण त्याच्यामध्ये लॅब्स आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेच्या रॉबोटिक्सच्या लॅब आहे, कॉम्प्युटर लॅब्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकतात. कंपन्या खरं तर ह्या गोष्टीसाठी पैसा खर्चच करत असतात, पण हा पैसा NGOकडे जाण्यापेक्षा तो जर थेट विद्यार्थ्यांच्या हितासाठी खर्च झाला तर विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा आहे. सर, शिक्षक 100% बरोबर आहे. कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कामं जी सुरू आहेत त्याच्यामध्ये कोस्टल रोड आहे, त्याच्यामध्ये मेट्रोची कामं संपूर्ण मुंबईमध्ये चालू आहे आणि ही मोठी कामं आहेत. आणि त्याच्याचबरोबर मुंबईला कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात दिसते. त्याच्यामुळे ह्या सर्वच एजन्सीजना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि तिथले धुलीकण हवेमध्ये उडू नये ह्याच्यासाठी त्याच्यावर जे वॉटर स्प्रिंकलिंग करायला लागतात किंवा फॉगिंग गन्स बसवायला लागतात हे बसवण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्याचबरोबर आमचं जे पर्यावरण खातं आहे त्याच्या संदर्भात आमच्या संपूर्ण म्हणजे भारताच्या स्तरावरचे एक्सपर्ट्स बोलून आम्ही वेगवेगळी प्रेझेंटेशन घेतलेली आहेत आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनला सुरुवात ही झालेली आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे फरक हा पुढच्या काही काळामध्ये दिसेल. खरं तर तुम्ही बोलल्यानंतर त्यांची सिंधुदुर्गमध्ये प्रेस झाली आणि त्याने आपलं म्हणणं सुधारलं. बघा शेवटी कसं आहे, ते आमच्या स्वतःही आहेत, अनेक वर्ष आम्ही त्यांच्यावर काम केलं.
त्या काही बोलल्या आणि त्यांना काही चुकीची माहिती मिळालेली असली तर त्या माहिती कंटिन्यू न करणं हा एक भाग असतो. तो त्यांनी लगेच तिथल्या इथं सुधारला सिंधुदुर्गमध्ये. त्याच्यामुळे हा विषय काय विनाकारण वाढवण्याची माझी स्वतःची इच्छा नाही. मी त्याच वेळेला सांगितलं होतं की ताईंच्याबद्दल आदराची भूमिका असते, ती भूमिका कायम राहील. परंतु त्यांना कोणी चुकीची माहिती दिलेली असली तर मी सांगितलेलं होतं की साहेबांच्या बरोबर माझी भेट ही पूर्वीच ठरलेली होती 8-10 दिवसांपूर्वी. आणि त्याच्यामध्ये साहेबांना ही माहिती देणं आवश्यक होतं, कारण साहेबांनी एखादी गोष्ट बोलली तर महाराष्ट्रामध्ये असं गृहीत धरलं जातं की ती योग्यच आहे. जसं आता मी आपल्याला सांगितलं की गौतमी पाटीलचा जो प्रकार घडलेला होता त्या संदर्भात साहेबांना कोणीतरी चुकीची माहिती दिलेली होती. पण खरी माहिती काय आहे हे साहेबांनी स्वतः शोधून काढली आणि मी गेल्यानंतर मला विषय काढायलाच लागला नाही. त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की ती माहिती चुकीची होती. हे जे काय असतं हे एक मोठ्या नेत्याचं लक्षण असतं की मोठा नेता स्वतःच शोधून काढतो आणि जर आपल्याला असेल तर ते दुरुस्त करतो. आता मी जी संघटनांना माहिती दिलेली आहे ही संघटनांच्या माध्यमातून ताई घेऊ शकतात आणि ताईंच्याबरोबर एरवीसुद्धा माझ्या मिटिंग होत असतात, कारण ताई महासंघाचे सुद्धा अध्यक्ष आहेत. ते आमच्या अनुदानित शाळा आहेत त्याच्या महासंघाच्या ते अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्यावेळेला ज्याला माहिती होईल, कारण हा काय अनुदानित शाळांच्या संदर्भातला मुद्दा नव्हता. हा मुद्दा हा जिल्हा परिषदेच्या आमच्या गव्हर्नमेंट स्कूलच्या संदर्भातला मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या ज्या संघटना आहेत त्या ठिकाणी त्यांचा गैरसमज झाला होता. तो दूर करून दिल्यामुळे आपोआपच ती माहिती ही सर्व राजकीय लोकांकडे पोचेल, संबंधित लोकांशी पोचेल आणि त्यांचा गैरसमज सुद्धा दूर होईल. कारण मुळातच हे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे. शिक्षकांच्या हिताचे जेवढे निर्णय होते मी 1 वर्षामध्ये घेतलेले होते आणि मी पूर्वीच सांगितलेलं होतं की याच्यापुढे फक्त विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे शिक्षण विभागाकडून घेतले जातील आणि त्याप्रमाणे मी कामाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं, दुसरं क्वालिटी एज्युकेशन निर्माण करून देणं, इतर ज्या बाबी आहेत दप्तराचं ओझं कमी करणं महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेला घडलं. किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. मुलं सरसकट सगळ्या मुलांना युनिफॉर्म्स देणं, शूज सॉक्स देणं महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. किती लोकांनी त्याची नोंद घेतली मला माहिती नाही. 30,000 शिक्षकांची भरती पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होते. मोकळ्या केंद्रीय शाळांच्या मोकळ्या पोस्ट होत्या त्याची भरती सुरू झाली. त्या सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बांधील आहे आणि आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नसेल तर त्याला क्युरेटिव्ह पिटिशन हा एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग अवलंबला जाईल. त्याच्यासाठी जे डॉक्युमेंटेशन केलं जातं त्याच्यामध्ये कुठलाही फॉल्ट राहता कामा नये, त्याच्यामध्ये कुठलाही फ्लॉ राहता कामा नये. तर त्याच्यासाठी पुरेसा वेळ त्या समितीला सुद्धा दिला पाहिजे. नाहीतर मग हा शेवटचा मार्ग आहे म्हणजे स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी. आणि मग तसा तो असेल तर काळजी घेण्यासाठी आणि थोडासा वेळ जर कमिटीने मागितला तर टिकणारं आरक्षण देणं ही शासनाची भूमिका आहे. आणि शिंदेसाहेबांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ही शपथ घेतलेली आहे की आरक्षण ते देणारच आणि ते आरक्षण 100% मिळणार याची आम्हाला खात्री आहे. स्तरावर शाळांच्या मध्ये सुधारणा करतोय त्याच्यामध्ये कुठलीही शाळा बंद होणार नाही हे त्या पत्रामध्येच म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेच्या सुविधा नसल्या तर शिक्षणाचा दर्जा घसरतो आणि त्याच्यामुळे ह्या देणं आवश्यक होतं. आणि ह्या दृष्टीने सर्व महाराष्ट्रातल्या जेवढ्या संघटना आहेत सर्वांच्या प्रतिनिधीशी आज मी बोललो. शासनाची जी बाजू आहे ती त्यांना समजावून सांगितली आणि त्याच्यामुळे त्यांनी कबूल केलेलं आहे की ह्या संदर्भात जर काही गैरसमज झाला असेल तो गैरसमज आम्ही दूर करू. आपण सुद्धा या संदर्भात प्रेस घेऊन आज शनिवार असल्यामुळे मी खरं तर सर्वांशी बोलू शकलो नाही, परंतु सर्व संघटनांना ही बाजू समजलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनातला गैरसमज दूर झाला की आपोआप शिक्षकांच्या मनामधला गैरसमज दूर होतो आणि समाजाच्या मनामधला गैरसमज दूर होतो. त्यामुळे एकंदरच ह्या सगळ्या योजना या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्या ह्याच्यासाठी आहेत. त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. असं त्याने पहिल्यांदाच असं घडतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये मुलांना चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजेत याची तरतूद होते आणि त्याला रिस्पॉन्ससुद्धा चांगला आहे. अनेक कंपन्या पुढे येऊन याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. लवकरच या संदर्भातली मीटिंग होईल आणि त्याच्यामुळे CSRचे जे पैसे शिक्षणासाठी म्हणून दिले जातात परंतु ते वेगवेगळ्या व्हिडिओ फिल्म्स तयार करणं, आमच्या शिक्षकांना ट्रेनिंग देणं किंवा काही ॲप डेव्हलप करणं ह्याच्यासाठी जो खर्च होतो त्याच्याऐवजी तो थेट मुलांच्या चांगल्या सुविधांसाठी खर्च झाला तर मुलांना अधिक चांगलं शिक्षण मिळू शकेल. जागोजागी कॉम्प्युटर लॅब्स निर्माण होऊ शकतील, मुलांना आवश्यक त्या सुविधा निर्माण होऊ शकतील, सायन्सच्या चांगल्या लॅब होऊ शकतील, व्यवसायात प्रशिक्षण होऊ शकेल
आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारा हा निश्चितपणे निर्णय असेल.